राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष समाजसेवक संतोष साटम यांनी आपला वाढदिवस विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला आहे। संतोष साटम यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले गेले। नौपाडा येथील किरण नागती संचलित दिव्यांग कला केंद्र येथील विद्यार्थ्यांसोबत केक कापण्यात आला। तत्पूर्वी या ठिकाणी स्वामींचा आशीर्वाद देखील घेण्यात आला। यावेळी संतोष साटम यांना किरण नागती आणि त्यांच्या सौभाग्यवती संध्या नागती यांनी भरभरून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या। उपस्थित दिव्यांग मुलांच्या हस्ते या ठिकाणी संतोष साटम यांचं औक्षण करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। त्यानंतर दिव्यांग मुलांसमवेत या ठिकाणी केक देखील कापण्यात आला। या ठिकाणी उपस्थित मुलांना संतोष साटम यांच्या वतीने खाऊ आणि केकचं वाटप देखील करण्यात आलं। तसेच शैक्षणिक साहित्यांचं देखील वाटप करण्यात आलं। यामध्ये मुलांना आवश्यक असणाऱ्या साहित्यांचा समावेश करण्यात आला होता। त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवारांनी देखील येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर बीजेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली बीजे हायस्कूल शाळेमध्ये देखील या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत केक कापून मुलांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य दिले गेले। तर यावेळी समाजातील प्रतिष्ठित व समाजसेवक यांनी मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत। तसेच गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जर त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वाटप केलं तर मराठी शाळा जिवंत राहण्यास मदत होईल असं त्यांनी म्हटलं। यावेळी संतोष साटम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार देखील मानले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओळा माजीवाडा कार्याध्यक्ष अनिकेत कलमाने, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, आकांक्षा साटम, समाजसेवक विक्रम सिंग, अनिल राठोड, दिनेश बनवाल कुलकर्णी येथे उपस्थित होते। संतोष समोर दिव्यांग कला केंद्रामध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप केल्यानंतर आता या ठिकाणी बीजे हायस्कूल शाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहून आपण बघू शकतो शालेय मुलांच्या वतीने आपला केक कापून वाढदिवस जो आहे तो साजरा केला आहे। शालेय वस्तूंचं वाटप आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि आज त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क आणि पूर्णतः शिक्षण घेता यावं याकरिता या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप जे आहे ते देखील केलं जाते। समाजातील गरीब घटकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे सरसावणारे असलेले आपले संतोषजी साटम आहेत आणि आज त्यांनी आपला हा जो वाढदिवस आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो। बीजे हायस्कूल शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून साजरा केलेला आहे। काय नाही, याच्या आधी आपण स्वामी समर्थ मठांची इथे गेलेलो, तिथे जिद्द मुलं होती त्यांना आपण वह्या वाटप, खाऊ, ड्रॉइंगची पुस्तकं वाटप केली। त्यानंतर बीजे हायस्कूलमध्ये आलो, बीजे हायस्कूलमध्ये पण सगळ्या मुलांना वह्या वाटप केल्या। असंच प्रोग्राम अजून दिवसभर चालू राहणार आहेत। याच्या पुढे पण 2-3 प्रोग्राम आहेत, ते पण अटेंड करणार आणि सर्व मुलांना आपल्याकडनं आपण गिफ्ट देणार। काय नाही, मराठी शाळा वाढल्या पाहिजेत, अजून आल्या पाहिजेत, मराठी शाळा बंद होता कामा नये, गरीब मुलांना शिक्षणाला वंचित ठेवू नये, एवढंच महाराष्ट्र शासनाला आपल्याकडून हे विनंती आहे। कारण आपण बोलतो एक ठिकाणी मराठी वाचवा, मराठी शाळा वाढवा, पण या ठाण्यामध्ये मराठी शाळा भरपूर कमी होत चालली आहे। तसं व्हायला नाही पाहिजे। याच्या पुढे पण याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठी शाळा यांना प्रोत्साहन देऊन, निधी देऊन त्यांचा विकास केला पाहिजे। सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व मान्यवरांना आमच्या बीजे हायस्कूलतर्फे नमस्कार आणि सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या मिसेस सहित त्यांनी ह्या बीजे हायस्कूलला भेट दिलेली आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी येथील विद्यार्थ्यांसाठी जी काय भेट दिलेली आहे ती खरं तर वाढदिवस सगळे आता समाजामध्ये असं वातावरण आहे की वाढदिवस म्हटलं की सगळेजण मौज मस्ती करत असतात, परंतु असे सामाजिक कार्यकर्ते अगदी थोडेच आहेत की जे शाळांसाठी काही ना काही करण्याची धडपड करत असतात। तेव्हा ह्या शाळेमध्ये येऊन सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिली आणि स्वतःचा वाढदिवस साजरा केला। त्यांच्या आयुष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आणि मराठी शाळांबद्दल म्हणायचं झालं तर खरं तर हा दृष्टिकोन ह्या आपल्या समाजामध्ये रुजला गेला पाहिजे की वाढदिवस केवळ आनंदाने साजरा करण्याची गोष्ट नाही, तर आपण सामाजिक भान ठेवून ह्या ज्या आता मराठी शाळा बंद होण्यात आलेल्या आहेत तर त्यांच्या उद्धारासाठी, त्यांना हातभार लावण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी करून सहकार्य केलं तर खरंच ह्या शाळा फुलतील, फळतील आणि मराठी शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी हे काही तुम्ही बघाल समाजामध्ये खूप नावाजलेले, वरच्या पदावर गेलेले आहेत। तेव्हा ह्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यासाठी धडपड करण्याची आणि
पुढे काम करण्याची आपण सर्वांनी तयारी ठेवू. जसं आपण टॅक्स वसूल करतो बरोबर रिक्षा लावून, तसा मराठी पटसंख्या वाढवायला आपण महापालिका मदत करते का? की रिक्षा लावा ना, मराठी शाळेमध्ये मुलं येतील ना, गोरगरिबांकडे जा, ह्याच्यामध्ये जा, स्लममध्ये जा, तिथली मुलं येतील ना शाळेमध्ये. तुम्ही त्याची कामं करायला पाहिजेत ना. टॅक्स वसुलीसाठी तुम्ही रिक्षा कशा लावता? वसुली नाही केली तर तुमचं हे बंद करू ते बंद करू. शाळा वाढवण्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करा, रिक्षा ठेवा महापालिकेकडनं. ही ती पटसंख्या ऑटोमॅटिक वाढेल. धन्यवाद. प्रथम संतोष साटम झोले मेहता यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संतोष, तू दरवर्षी अशीच कामं करतो, गरिबांची सेवा करतो. बरंच नाव आहे, गेले 20 वर्षापासून आमचे संतोष साटम राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये काम करतायत आणि मनापासून काम करतात. म्हणजे काम करायचं म्हणून करत नाही आहे. आज पण त्यांचा वाढदिवस स्वामींच्या मठात आला. तो सकाळी मला फोन केला त्यांनी, असं दीपक आहे. आणि आम्ही सालाबादप्रमाणे संतोषच्या सगळ्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून आम्ही त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संतोष, तू अशीच कामं करत राहा.